मुलांनो, येत्या 15 ऑगस्टला आपल्या भारताच्या स्वातंत्र्याला 74 वर्ष पूर्ण होऊन आपला देश 75व्या वर्षात पदार्पण करत आहे. म्हणजेच येत्या 15 ऑगस्टला आपल्या भारताचा अमृत महोत्सवाला सुरुवात होत आहे. म्हणून आपण भारत समजून घेऊया या उपक्रमाला आता सुरुवात केलेली आहे. काय काय करत आहोत आपण या उपक्रमात? यात आपण पहिल्यांदा एक छानसं गाणं म्हणायला शिकत आहोत. छोटेसे बहीण भाऊ, उद्याला मोठाले होऊ. हे गाणं ऐकलत ना? संगीताच्या तालावर म्हणायला किती मजा येते ना? ते रोज एकदा ऐकायचं आणि म्हणायचं सुद्धा. याच्याशिवाय तुम्हाला एक प्रश्न मंजुषाही पाठवली गेलेली आहे. त्यातल्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही मिळवायला लागलात ना? म्हणजे तुम्हाला आपल्या भारताविषयी आणखीही बरंच काय काय समजायला लागेल. 15 ऑगस्टला एक बालसभाही घेतली जाणार आहे. तुम्हा मुलांना स्वतः करता येईल आणि आपल्या मित्रमैत्रिणींना वाटता येईल असा एक छानसा खाऊही शिकवला जाणार आहे. तर आता या भारत समजून घेऊया या उपक्रमात आपण भारताबद्दल आणखीही काहीतरी समजून घेत आहोत. ते असं की भारताचा नकाशा ओळखायला शिकणार आहोत आणि आपल्या भारताचा राष्ट्रध्वजही ओळखायला शिकणार आहोत. त्याचबरोबर भारताच्या अगदी शेजारीच असणाऱ्या देशांचे म्हणजेच पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका या देशांचे राष्ट्रध्वज, या देशांचे झेंडे कसे आहेत, त्यांचे रंग कोणते आहेत, त्यात कोणती नक्षी किंवा चित्र आहे का, तेही बघून त्यांना त्यांच्या नावांबरोबर ओळखायला शिकणार आहोत. म्हणजे तुम्हाला कधीही कुठेही त्यातला एखादा झेंडा दिसला तर तुम्ही लगेचच सांगू शकाल की तो कोणत्या देशाचा आहे. आणि फक्त भारताच्या शेजारील देशांचाच राष्ट्रध्वज ओळखायला शिकणार आहोत असं नाही, तर आपण नेहमी ज्या इतर मोठ्या मोठ्या देशांची नावं ऐकतो, जसं इंग्लंड, अमेरिका, चीन, जपानमध्ये सध्या ऑलिम्पिक सुरू आहे, माहित आहे ना? म्हणून या देशांचे राष्ट्रध्वजही आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत आणि तुम्ही तेही ओळखायला लागाल. तर या राष्ट्रध्वज ओळखूया या मालिकेत आज पहिल्यांदा तुम्हाला आपल्या अमृत महोत्सवी भारताच्या तिरंग्याचीच ओळख करून देत आहे. आता बघा पहिल्यांदा तुम्हाला हा जो आकार दिसत आहे ना, तो कसला आहे सांगता येईल? हा आहे भारताचा आकार, म्हणजेच भारताचा नकाशा. दूर अंतराळ यानातून जेव्हा पृथ्वीचे फोटो घेतले जातात ना, तेव्हा त्यावर आपला भारत देश या आकाराचा दिसतो. म्हणून हा भारताचा नकाशा आहे आणि हा आहे आपल्या भारताचा राष्ट्रध्वज, आपला झेंडा. या झेंड्याला तिरंगा असंही एक नाव आहे. का बरं असं म्हटलं असेल? लक्षात येतंय? कारण सोपं आहे. यात 3 रंग आहेत. कोणते आहेत हे 3 प्रमुख रंग? ते आहेत केशरी, पांढरा आणि हिरवा. त्याशिवाय त्याच्या मधोमध पांढऱ्या पट्ट्यावर असलेलं ते निळ्या रंगाचं चक्र दिसतंय ना तुम्हाला, ते आहे शांतीचा संदेश देणारं अशोक चक्र. तर अशा या आपल्या राष्ट्रध्वजाला इंग्रजीत काय म्हणतात? इट इज कॉल्ड नॅशनल फ्लॅग. फ्लॅग म्हणजे झेंडा, नॅशनल म्हणजे राष्ट्रीय. दिस इज अवर नॅशनल फ्लॅग. It is also called tricolor because it has 3 colors: orange, white and green. And you can see there is a blue color wheel at the center. So children, this is our national flag and this is a map of India. This is a flag, our national flag, Tiranga. And this is a map of India, our India, आपला भारत. जय हिंद.